म्हयनो जावन गेलो पूण आजून मेरेन ह्या योगा इंटरनॅशनल डेचो हिशोब खंयच ना. हिशोब आसपाक जाय. खर्च कितको जालो, कित्या कित्या गोश्टीक खंय खंय पयसो लागलो, तेचे डिटेल्स मेळोनाका लोकांक. पयशे लोकांचे, टॅक्स पेयराचे पयशे, पूण हिशोब तुमी आजून एक म्हयनो जालो हिशोब दिना. पारदर्शकता ना, ट्रान्सपरन्सी आयज खंयच दिश्टी पडना. पण योगा करता ते असली फटीकपणां करिना. योगा जर तुम्ही करता आनी नियमीत करता आनी योगाचेर इतले पयशे खर्च करता जाल्यार योगा केल्या उपरांत तुमच्या संस्कारान, तुमच्या वागणुकेन, तुमच्या विचारांनी बदल येवपाक जाय आसलो, पूण तो बदल आमकां दिश्टी पडना. तेंची मिटींग जाली, योगा इंटरनॅशनल डे जावच्या आदी एक मिटींग जाली तेंची, सगळे ऑफिसर तेंची मिटींग जाली. खंय करुया तें तेंच्यांनी वेरियस 11 तालुक्यांनी करपाचें थारायलें. नंबरूय डिसायड केलो. 50 एका सेंटराचेर 50 लोक आसतले, अशे 11 सेंटर, 500 लोक एका सेंटरार आसतले डिसायड केले तेंच्यांनी. आनी एक हांगा मेन म्हणजे तो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जातलो. ह्या योगा डेचो उद्देश कितें आसलो? उद्देश कितें? लोकांक योगा शिकोवपाचो उद्देश काय ह्या योगाच्या नांवान लुटपाचो उद्देश? कित्याक आमी पळयता की तेंच्यांनी मिटींग घेतल्या उपरांत जे मिनट्स आमचे कडेन RTIसून मेळ्ळे. हांगा बस स्टॉप फटाचो मारिना हांगा. हे RTI तेंच्यांनी रिप्लाय दिला आनी RTI रिप्लायन तेंचे जे मिनिट्स आहा मिटिंगेचे ते म्हाजे कडेन सगळे मिनिट्स हांगा आसा. थ्रू RTIचे हे डॉक्युमेंट्स आसा. सो हांगा तेंच्यांनी ह्या मिनिट्साच्या वरवीं जे फायनल बाकीचे तेंच्यांनी कितें डिसायड केला ते वाचिना हांव, पूण फायनल आतां करूंक जाय. तो फायनल तेंच्यांनी कितें हांगा थारायलें तें वाचून तुमकां दाखयता. Note moved by Sports Minister on 11th June 2026 duly approved and signed by CM directing that the Directorate of Sports and Youth Affairs shall engage the empaneled agency which is empaneled with Department of Information and Publicity for overall management and organization of 12th International Day to be held on 21st June 2026 at various taluka headquarters and at Shamaprasad Mukherjee Stadium. आता आमी जी RTI मागलेली तितून आमी मागलेले तेंकां हेचे सर्टिफायड कॉपी ऑफ टेंडर. तेंच्यांनी थारयलें न्हू. सो सर्टिफायड कॉपी ऑफ टेंडर, कोटेशन, मागीर सर्टिफायड कॉपी ऑफ वर्क ऑर्डर, नेम एंड एड्रेस डिटेल्स ऑफ एजन्सी कॉन्ट्रॅक्टर, सर्टिफायड कॉपी ऑफ एग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटेड विथ कॉन्ट्रॅक्टर ऑर एजन्सी, सर्टिफायड कॉपी ऑफ कंप्लीशन सर्टिफिकेट, सर्टिफायड कॉपीज ऑफ ऑल बिल्स, इनवॉइस, वॉचर, पेमेंट, सगळे. टोटल एक्सपेंडिचर मागलेलो योगा डेक जो 12 कडेन जाला तेचो एक्सपेंडिचर मागलो विथ हेड वायज ब्रेकअप. सोर्स ऑफ फंड म्हणजे पयशे तुमी खंयसून अलॉट केले, खंयसून मोडले हे मागलेले. सर्टिफायड कॉपी ऑफ युटिलायझेशन सर्टिफिकेट, सर्टिफायड कॉपी ऑफ अटेंडन्स रजिस्टर म्हणजे एका 12 जाग्याचेर कितले भुरगे कितले टिचर अटेंडन्स मागलेलो. ह्या सगळ्या एकूण कार्यावळीचे फोटो व्हिडिओग्राफ हे मागलेले. आमकां जे उत्तर मेळ्ळें ते उत्तर सर्टिफायड कॉपी ऑफ एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल ते हे मिनिट्स तेंच्यांनी दिल्या. तर आमी तेचेर कांय म्हणना, ॲक्च्युअली इट इज रॉंग, पण तरी आसतना ओके मिनिट्स तरी दिले, कितें करपाक थारयलें. दुसरे सर्टिफायड कॉपी ऑफ टेंडर, ई टेंडर, कोटेशन, सर्टिफायड कॉपी ऑफ वर्क ऑर्डर इशूड टू एनी कॉन्ट्रॅक्टर, एजन्सी, सप्लाय म्हणजे काम ते कोणाक दिलां, तेचे टेंडर कितले, कोटेशनां कितें आसा, एजन्सी कोण, रिप्लाय डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेराचो हो रिप्लाय आसा, इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. कित्याचें इन्फॉर्मेशन ना? टेंडर, कोटेशन, एजन्सी, कॉन्ट्रॅक्टर, काम कोणाक दिलें, कितल्यांक दिलें, पयशे कितले, इन्फॉर्मेशन तेंचे कडेन ना. हो प्रोग्राम जाल्या उपरांत एप्लाय केला आनी रिप्लाय मेळ्ळा. आयज 1 म्हयनो जावन गेलो. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. दुसरे नेम, एड्रेस and GST डिटेल्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर, एजन्सी एंगेज नॉट अवेलेबल, दिवंक ना. सर्टिफायड कॉपी ऑफ एग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटेड विथ कॉन्ट्रॅक्टर ऑर एजन्सी, सर्टिफायड कॉपी ऑफ कंप्लीशन वर्क, सर्टिफायड कॉपी ऑफ ऑल बिल्स, इनवॉइस, वॉचर, total expenditure, source of fund and budget head from which expenditure was made, certified copy of the utilization certificate if prepared. Answer is information is not available.
आणि मागीर सर्टिफाईड कॉपी ऑफ अटेंडन्स रजिस्टर ऑफ पार्टिसिपंट काउंट मेंटेन फॉर द इव्हेंट हेल्ड इन गोवा. 12 जाग्याचेर अटेंडन्स दिला तेंच्यांनी, अटेंडन्स दिला, पूण आख्खे इंडियेचो दिला. आनी तोय बी केन्नाच्यान 2025 पासून दिला, फाटल्या वर्साचो. गोंयचो दिवंक ना, ह्या 12 सेंटरांचो दिवंक ना. मागलोलो आमी ह्या वर्साचो योगा इंटरनॅशनल डे जाला त्या 12 सेंटरांचो अटेंडन्स दी म्हटलेलो, तो दिवंक ना. पूण आन्सर मात दिला एनक्लोज एज एनेक्शर ए. आनी एनेक्शर ए कितें आहा, फाटली 5-6 वर्सांचो दिला. फाटली 5-6 वर्सां आख्ख्या इंडियेन जे अटेंडन्स जाल्लो तो अटेंडन्स दिला. ह्या वर्सा इतले कोटी, ह्या वर्सा इतले कोटी. पूण आमी एक्चुअली मागलोलो ह्या वर्साचो अटेंडन्स, तो अटेंडन्स दिवंक ना. ही फटिंगपणां. तो योगा फटिंगपणां शिकयना.